मित्रांनो, 4ही कॅप राऊंड झाले तरी पण सीट मिळाली नाही, किंवा सर माझ्याकडून कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशनच राहिलं होतं, त्यामुळे मी कॅप राऊंड प्रोसेसमध्ये सहभागी होऊ शकलो नाही, किंवा सर मला 4 कॅप राऊंड झाले तरी पण मनासारखी ब्रँच मनासारखं कॉलेज मिळालेलं नाही. असे अनेक प्रश्न आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतात आणि ते तुम्हाला कन्फ्यूज देखील करत असतात. सतत चिंता लागून राहिलेली असते की काय होणार आहे आपलं. अशावेळी कॉमनली बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात हे 3 शब्द येत असतात, ते म्हणजेच अ कॅप राऊंड, ILS राऊंड आणि स्पॉट राऊंड. परंतु या 3 राऊंडबद्दल कुठल्याही प्रकारची कन्फर्म इन्फॉर्मेशन बऱ्याच विद्यार्थ्याकडे नाही आहे, किंवा जी आहे ती चुकीची इन्फॉर्मेशन आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वामी सर, केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे हे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. तर आता तुम्ही कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केलेला आहे. आपण अपेक्षा धरून चालूयात की तुम्हाला कॅप 2 मध्ये किंवा कॅप 3 मध्ये किंवा कॅप 4 मध्ये सीट नक्की मिळणार आहे. पण हे कॅप राऊंडची प्रोसेस झाल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस संपते का? तर असं बिलकुल नाही आहे. कारण त्यानंतर खरा खेळ सुरू होतो, तो म्हणजे या 3 राऊंडचा, तो म्हणजेच अ कॅप राऊंड, ILS राऊंड आणि स्पॉट राऊंड. तर बघूयात हे 3 राऊंड नेमके काय आहेत आणि याचे नेमके रूल्स काय असतात आणि ह्या 3 राऊंडला फेस करताना विद्यार्थ्यांमध्ये कशी धांदल उडते किंवा ते कशा पद्धतीने कन्फ्यूज होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्हिडिओचा एंड पाहायला विसरू नका, ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कुठल्या चुका या राऊंडला अटेंड करताना कुठल्याही विद्यार्थ्यांनी करायच्या नाहीत. सो लेट स्टार्ट. पहा, सगळ्यात महत्त्वाचं, अ कॅप राऊंड नावातच त्याचा अर्थ आहे. खरं तर हा राऊंड म्हणजेच अगेन्स्ट कॅप राऊंड आहे. अगेन्स्ट कॅप राऊंड म्हणजे तुमची कॅप राऊंडची प्रोसेस, प्रक्रिया संपल्यानंतर 4 राऊंड झाल्यानंतर हे सुरू होतं. आणि ते कशासाठी असतं तर अगेन्स्ट कॅप ही प्रोसेस आहे, त्याला आपण अ कॅप राऊंड म्हणतो. ज्या सीट आपल्या कॅप 1 to कॅप 4 मध्ये 4ही राऊंड झाल्यानंतर वॅकंट राहतात, रिकाम्या राहतात, त्यासाठीची ही प्रक्रिया आहे. याला म्हटलं जातं अगेन्स्ट कॅप राऊंड, जो की कॅप राऊंड 4 झाल्यानंतरच डिक्लेअर होतो, त्यामुळे त्याच्या आत तर तो विषयच नाही. त्यामुळे तुम्हाला जर कॅप राऊंडमध्ये एखादी सीट मिळत असेल, एखादं कॉलेज मिळत असेल, भले ते कॅप 2 ला मिळू द्या, 3 ला मिळू द्या किंवा कॅप 4 ला मिळू द्या, अगोदर तिथे जाऊन ॲडमिशन घ्या. हा प्रश्न नंतरचा आहे की याच्यामध्ये काय होणार आहे. कारण मित्रांनो, ही प्रोसेस जी आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे, हेक्टिक आहे. बरेच पालक आणि विद्यार्थी परेशान देखील होतात याच्यामध्ये. याची नियमावली वेगळी आहे, इन्स्टिट्यूट लेवलला याचे बरेच अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्राससुद्धा होऊ शकतो. आणि एका वेळी आपण सगळ्या कॉलेजेसला अटेंड नाही करू शकणार, कारण की ही प्रक्रिया चालते इन्स्टिट्यूट लेवलला, म्हणजे कॉलेज लेवलला जाऊन तुम्हाला त्या ॲडमिशन प्रोसेस करावं लागतं. सो कॅप राऊंडमध्ये जर तुम्हाला 2, 3, 4 मध्ये एखादी सीट मिळाली तर तिथं जाऊन अगोदर ॲडमिशन करा, कन्फर्म करा, फीस भरा. तुमची फीस रिफंड होते. 13 सप्टेंबरच्या अगोदर जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला ह्याच्यातून मिळणारी सीट घेता येते आणि तुम्हाला कॅप राऊंडमधलं ॲडमिशन देखील कॅन्सल करता येतं. म्हणून महत्त्वाचं काय, सगळ्यात अगोदर तर कॅप राऊंड मिळणाऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, भले ते नंतर कॅन्सल करता येईल. चलो पहा, अगेन्स्ट कॅप राऊंड प्रोसेसमध्ये 4 राऊंडमध्ये ज्या काही कॅटेगरी सीट्स शिल्लक राहतात, मग कुठल्या पण कॅटेगरीच्या सीट्स असू द्या, ओपन कॅटेगरी असेल, SC कॅटेगरी असेल, ST असेल, OBC असेल, SEBC असेल, कुठल्याही कॅटेगरीसाठी VJ असेल, NT असेल, या कॅटेगरी सीट्स किंवा ओपन कॅटेगरी ज्या कुठल्या सीट्स रिकाम्या राहतात विद्यार्थी मित्रांनो कॅप प्रोसेसमध्ये, ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणतो, त्या रिकाम्या सीट्ससाठीच हे अ कॅप राऊंड आहेत. मग आता ह्या राऊंडला तुम्हाला काय करावं लागतं की त्या कॉलेजच्या वेबसाईटला जावं लागतं, तिथं व्हिजिट करावं लागतं. इवन दो इन्स्टिट्यूट लेवल जे राऊंड आहेत त्याचं नोटिफिकेशन CET सेलच्या वेबसाईटवर पण आहे. 3 तारखेलाच ह्याचे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन सुरू देखील झालेले आहेत, बऱ्याच कॉलेजने ते चालू पण केलेले आहेत. सो तुम्हाला CET सेलकडून पण रजिस्ट्रेशन करता येतं, ज्या कॉलेजला रिस्पेक्टिव्ह कॉलेजला करायचं ते, किंवा तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटवर पण करता येतं. फक्त एक काळजी घ्या,
कुठल्याही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम मेसेजेसवर कुठलाही विश्वास ठेवू नका, कुठल्याही ऑनलाईन कॉलिंगवरती विश्वास ठेवू नका आणि तुम्ही स्वतः त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करत राहा, कंटिन्युअस अपडेट पाहत राहा. पहा आता व्हॅकंट सीट्स आहेत. आता याचा रूल काय आहे, अगेन्स्ट कॅपचा रूल सगळ्यात अगोदर सांगतो की ज्या सीट कॅपमधून राहिलेत, सपोज OBCच्या सीट आहेत, SCच्या सीट आहेत, STच्या सीट आहेत, गेल्या वर्षी याचा रूल असा होता की 2.5 लाखच्या बिलो ज्यांचं उत्पन्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कॅप राऊंडमध्ये ज्या फॅसिलिटीज होत्या फीसच्या, त्या सगळ्या फॅसिलिटी त्यांनी इकडं पण दिल्या होत्या. कुठे, कॅप राऊंडमध्ये सुद्धा, अगेन्स्ट कॅपमध्ये सुद्धा OBCला जी फीस कॅपमधून होती तीच फीस त्यांनी घेतली आहे बऱ्याच कॉलेजेसने. त्यानंतर SC STला जी काही फीस असेल, त्यांच्या जर जागा रिकाम्या असतील, रिक्त असतील, तर त्या कॅटेगरीलाच ह्या जागा अगोदर दिल्या जातात. सपोज OBCच्या 5 जागा आहेत एखाद्या कॉलेजला, तर त्या 5ही जागा OBCच्याच विद्यार्थ्याला देण्याचा प्रयत्न कॉलेजेसचा असतो आणि विशेष करून त्याच्यामध्ये ज्या फीस असतात, ज्यांचं इन्कम बिलो आहे, आता हे रूल्स दरवर्षी चेंज होतात. गेल्या वर्षी वेगळं होतं, यावर्षी आणखी नवीन रूल येऊ शकतो. तर त्या कॅटेगरी बेनिफिट जे काही फीसचे स्ट्रक्चर असतील ते तुम्हाला कॅप राऊंडचेच लावू शकतात, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ILS राऊंड, याला म्हणतो आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवलला ज्या सीट्स अवेलेबल आहेत. खरं तर 80% सीट्स ह्या कोणाला देतात, ते कॅप प्रोसेसला देतात, CET सेलला देतात आणि 20% सीट ज्या असतात ते इन्स्टिट्यूट लेवल स्वतःकडे ठेवतात. म्हणजेच हे मॅनेजमेंट लेवलच्या सीट्स आहेत. पूर्वी याला डोनेशन्स वगैरे दिले जात होते, परंतु आता हे सुद्धा अधिकृत केलेलं आहे CET सेलने की याच्यामध्ये तुम्हाला काय की कॉलेजचे स्वतःचे रूल्स असणार. फी स्ट्रक्चर CET सेलने त्यांना अलाउड केलेलं आहे की तुम्ही 1x फीस घेऊ शकता, जेवढी कॅपमधल्या विद्यार्थ्याला घेतली तेवढीच, किंवा तुम्ही 2x घेऊ शकता, म्हणजेच जेवढी कॅपमध्ये 1.5 लाख असेल तर तुम्ही 3 लाख रुपये या 20% सीटसाठी त्या विद्यार्थ्याकडून घेऊ शकता, किंवा 3x फीस म्हणजेच 1.5 लाख फीस आहे कॅपची, तर 15×45 तुम्ही 4.5 लाख पर इयर फीस घेऊ शकता. सो 1x 2x 3x हे क्रायटेरिया CET सेलनेच इन्स्टिट्यूटला दिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये फीस वाढतात. जे काही कॅटेगरी बेनिफिट आहेत किंवा रिझर्वेशन बेनिफिट आहेत हे इथं इन्स्टिट्यूट लेवलला मिळत नाहीत. अशा ह्या सीट्स असतात ज्यांचं आर्थिक बजेट बऱ्यापैकी आहे आणि ज्यांना ह्या सीट्स घ्यायच्या आहेत, अशाच विद्यार्थ्यांनी याच्याकडे किंवा या लेवलला इन्स्टिट्यूट लेवलच्या प्रोसेससाठी अप्लाय करा. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस काय पहा, कॅप नंतर होणारी प्रोसेस काय होती, कॅप राऊंड. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलला ज्या 20% सीट्स आहेत, मॅनेजमेंटच्या सीट्स आहेत, त्याच्यामध्ये मात्र फीस स्ट्रक्चर वाढवून घेणार आहेत ते. सर कॅपमध्ये मी अगोदरच सांगितलं, कॅपमध्ये ज्या फीस कॅपच्या आहेत त्याच घेतल्या जातात. फक्त ज्यांचं इन्कम वगैरे 2.5 लाख 3 लाखाच्या पुढे अशा विद्यार्थ्यांना जी काही कॉलेजची फीस असते ती पूर्ण भरायला लागते. दुप्पट तिप्पट नाहीत घेत, या राऊंडमध्ये नाहीत घेत, कारण ह्या वॅकंट सीट ज्या आहेत त्या कॅपमधून त्या कॅटेगरीच्या आहेत. सपोज SC कॅटेगरीची जे काही सीट आहे ती SC कॅटेगरीलाच दिली जाते. पण जर इन्कम सोर्स जास्त असेल, इन्कम सर्टिफिकेट नसेल 2.53चं जे काही रूल दरवर्षी त्याच्यापेक्षा इन्कम एक्सेड होत असेल तर कदाचित त्या कॉलेजची जी ओपन कॅटेगरी फीस असते ते घेऊ शकतात, पण ते दुप्पट तिप्पट घेत नाहीत. कुठे, कॅपमध्ये. ILS मध्ये मात्र इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये मी परत सांगतो की 1x 2x 3x फीस घ्यायला कॉलेजच्या मनावरचा तो विषय आहे, कॉलेज घेऊ शकतं, दॅट इज अलाउड. कॉलेज त्याच्या स्वतःच्या मॅनेजमेंटनुसार ते ठरवू शकतं. आता याच्यातून पण म्हणजे कॅप राऊंडमधून पण किंवा कॅप राऊंडमधून पण किंवा ILS राऊंडमधून पण ज्या काही सीट शिल्लक राहतील त्याच्यासाठी लावला जातो तो म्हणजे शेवटचा, दिस इज लास्ट, त्याला म्हणतात स्पॉट राऊंड. आता ह्या स्पॉट राऊंडमध्ये काय करतं कॉलेज, मी तुम्हाला अगोदरच म्हणलं की ह्या सगळ्या प्रोसेस त्या कॉलेजच्या वेबसाईटवर आहेत. याच्यामध्ये कॉलेज काय करतं की ह्या सगळ्या सीट ज्या काही शिल्लक आहेत त्याला ऑन दी स्पॉट बोलवतात आणि त्या विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन दिलं जातं वेबसाईटवरती की तुम्ही ह्या दिवशी या, त्या दिवशी सगळ्यांनी हजर राहा. तुमचं रँक वाईज मेरिटनुसार अरेंजमेंट पण केलेली असते आणि ते डायरेक्टली सांगतात की आमच्याकडे OBCच्या एवढ्या सीट शिल्लक आहेत किंवा SCच्या एवढ्या सीट शिल्लक आहेत किंवा SCBCच्या एवढ्या सीट शिल्लक आहेत, तर जी काही फीस आहे त्याची ती ताबडतोब भरा आणि ॲडमिशन कन्फर्म करा. यालाच आपण म्हणतो फैसला ऑन द स्पॉट. त्या दिवशी तुम्हाला प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. इफ सपोज तुमचं मेरिट जास्त आहे, पर्सेंटाईल पण खूप जास्त आहे आणि त्यांनी बोलवलं 1 तारखेला आणि तुम्ही गेलाच नाहीत,
तर तुमच्यापेक्षा कमी पर्सेंटाईलवाला सुद्धा विद्यार्थी तुमच्या कॅटेगरीचा असू द्या किंवा कॅटेगरीचा स्टुडंट नाहीच आला, ओबीसीच्या 5 जागा आहेत नाहीच आले ओबीसीचे स्टुडंट, तर ते ओपन कॅटेगरीमध्ये सीट कन्वर्ट करतात. यालाच आपण स्पॉट म्हणतो. म्हणजे स्पॉट म्हणजे थोडक्यात काय, फायनल डिसिजन आहे कॉलेजचा. त्या दिवशी कॉलेज एकही सीट शिल्लक ठेवत नाही. ज्या काही सीट्स आहेत अवेलेबल, जे काही स्टुडंट समोर आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार जे नाही आले किंवा ज्या सीट व्हॅकंट राहत आहेत त्या ओपन कॅटेगरीला कन्वर्ट करून लगेचच देऊन टाकतात आणि कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस स्टॉप होते. थोडक्यात इथं तुम्हाला या वर्षीची कॅप राऊंड प्रोसेस आणि अकॅप राऊंड प्रोसेस किंवा ILS प्रोसेस संपलेली दिसेल. दिस इज द लास्ट चान्स. आता मग काय करायचं आहे ते बघूया आपण की याच्यामध्ये नेमकं काय काय होऊ शकतं, कोणत्या विद्यार्थ्यांनी या राऊंड्सकडे लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, जर कॅप राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळालीच नाही, अगोदर तर अजून आपल्या हातात 2 राऊंड 3 राऊंड आहेत मित्रांनो. कॅप 2चा फॉर्म भरला आहे,